अमित शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। पुण्यातील बालेवाडी स्टेडियमसह इतर 2 ठिकाणी त्यांचा कार्यक्रम असणार आहे। त्यामुळे पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले। काही रस्त्यांवर जड वाहनांनाही आता मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे। वाहतुकीतील बदल आपण पाहतोय। पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक पाषाण रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक बाणेर रोड या ठिकाणी जड अवजड वाहनांना बंदी असणार आहे। पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल औंध रोड। अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। या रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना या ठिकाणी बंदी असेल। रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंद असेल। अमित शहा हे पुण्यात आलेले आहेत। त्यांचा 2 दिवसीय दौरा आहे। तर या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे जावे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आपण पाहतोय अमित शहा पुण्यामध्ये आहेत आणि त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आलाय। काय अधिकची माहिती? नीलम, मी सध्या पुण्यातील वेस्टर्न हॉटेल ज्या ठिकाणी अमित शहा यांची बैठक सुरू आहे त्या हॉटेलमध्ये आपण बघू शकतो की आतमध्ये जे आहेत सध्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अमित शहा यांच्या समेत राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत, त्याचबरोबर गोव्याचे सुद्धा मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत आणि तिन्ही राज्याचे अनेक वरिष्ठ IPS अधिकारी, त्याचबरोबर गृह विभागातील अनेक अधिकारी या बैठकीसाठी आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या बैठकीसाठी आहेत। खरं तर तिन्ही राज्याचा जो आहे तो कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा अमित शहा स्वतः घेणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक गृह विभागाचे अधिकारी सुद्धा यामध्ये त्यांच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत। अमित शहा जे आहेत ते काल जे आहेत ते रात्री उशिरा या वेस्टर्न हॉटेलमध्ये दाखल झाले होते। या ठिकाणची बैठक जी आहे ती 2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतर पुन्हा जे आहेत अमित शहा पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या विठ्ठल तुपे नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणच्या एका बँकेच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे। त्यानंतर बालेवाडी या ठिकाणी जे आहेत अमित शहा प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जे घरकुल आहेत त्या घरकुलच्या लाभार्थ्यांना 20 लाख लाभार्थ्यांना जे आहेत ते त्यांच्या हस्ते जे आहेत ते धनादेश वाटप करणार आहेत। जी नक्कीच, या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।